वनरक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकच्या 966 जागा या ठिकाणी रिक्त आहेत सध्याच्या कंडिशनला आणि याबद्दल जे अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची या ठिकाणी भरती निघत आहे। 966 जागांसाठी ही भरती निघणार आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते वनरक्षक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी कशा प्रकारे करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर वनरक्षक भरतीमध्ये जे सर्वात अगोदर पेपर आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले वनरक्षक भरतीमध्ये फक्त 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर तुम्ही SC ST OBC EWS NTV जो पण SBC SCBC SBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर आपण पेपर पास असतो। डायरेक्ट आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाते आणि गणिताचा विषय वनरक्षक मध्ये नसते आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होती की सर कोणत्या महिन्यामध्ये वनरक्षकची भरती पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे 966 जागांसाठी। तर ते जेणेकरून आपल्याला सुद्धा या ठिकाणी एक विश्वास बसणार आहे की येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची ही भरती या ठिकाणी निघणार आहे म्हणून। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पात्रता मी तुम्हाला सांगून देतो। वनरक्षक भरतीमध्ये 10वी 12वी पास आपण पाहिजे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता वनरक्षक भरतीमध्ये आणि सायन्स वाले पूर्ण फॉर्म भरू शकते, कॉमर्स वाले फॉर्म भरू शकते 12वी असेल तर। आणि त्याचबरोबर तुम्ही 12वी आर्ट असाल तर तुम्हाला अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोन पैकी एक विषय असेल तरच आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, अन्यथा फॉर्म भरता येत नाही। त्याचबरोबर वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा। वनरक्षक भरतीचं जे अपडेट आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तुम्हाला दिसत असेल तर पहा वनरक्षक भरती संदर्भात जे अपडेट या ठिकाणी आलाय तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय वन भामगिरी रोड सिव्हिल लाईन नागपूर। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी विषय या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळवण्याबाबत। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सर्व सहीशिक्के वगैरे आहे। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत देण्यात आलेले माहितीचा साक्षांकित सत्यप्रत। त्याचबरोबर तुम्ही आता कोणकोणत्या या ठिकाणी जे एका व्यक्तीने या ठिकाणी विचारलं त्या ठिकाणी ITI लावला की बा वनरक्षक मध्ये वनवृत्तानुसार किती जागा रिक्त आहेत सांगा याबद्दल। तर त्यांचा जे RTIचा जो रिप्लाय आहे या ठिकाणी आला, एक लक्षात ठेवा। तर पाहता कोणकोणत्या वन विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा चंद्रपूरमध्ये 43 जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर गडचिरोली वनवृत्तामध्ये 104 जागा रिक्त आहे। नागपूर वनवृत्तामध्ये 96 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर अमरावती वनवृत्तामध्ये 221 जागा रिक्त बऱ्यापैकी। त्याचबरोबर यवतमाळ वनवृत्तामध्ये 67 जागा रिक्त आहे। प्रमुख वंशमध्ये 1च जागा रिक्त आणि पुण्यामध्ये 5 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर धुळेमध्ये 219 जागा रिक्त आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 8 जागा रिक्त आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यामध्ये 33 जागा रिक्त आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 130 जागा रिक्त आणि कोल्हापूरमध्ये 39 जागा रिक्त आहे। तर एवढ्या जे जिल्ह्यावाईज ज्या वनवृत्तार या ठिकाणी प्रत्येक वनवृत्तामध्ये एवढ्या जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आणि 966 जागा या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला वनरक्षक मध्ये 966 जागा या ठिकाणी रिक्त आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे वनरक्षकची भरती या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा। तर आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। तर आताच मी तुम्हाला सांगून देतो वनरक्षकची जी ही भरती आहे तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। आपापल्या तयारीमध्ये आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, अभ्यास सुद्धा करा, त्याचबरोबर प्रॅक्टिस सुद्धा चालू द्या। आणि त्याचबरोबर ही भरती निघण्याचं जे कारण आहे कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असणार आहे। महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं। तर ह्या निवडणूक
निवडणुका समोर चालून असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, त्याचबरोबर वनसेवकची सुद्धा जाहिरात येणार आहे, सारख्याच जाहिरात या ठिकाणी येणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर जे पण विद्यार्थी अभ्यास या ठिकाणी करत असाल तर आपल्याला या ठिकाणी अभ्यास कशा प्रकारे करायचा ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा तुम्ही जे बाकीचे काय करताय तुम्ही की सर्व आपण पुस्तक एवढेली पुस्तकं आपण वाचतो, जसं मराठी व्याकरण एवढं पुस्तक वाचणार, जीके जे एवढं वाचणार आहे, त्याचबरोबर गणितात एवढं वाचणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी वाचणार आहे। तर एवढं मोठं आपण वाचल्यापेक्षा जे विद्यार्थी मित्रांनो एवढंच या ठिकाणी वाचा, म्हणजे सांगायचं एवढंच की महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला वाचायचं आहे। जर समजा लवकर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल वनरक्षक भरतीमध्ये पेपरामध्ये आपल्याला चांगले मार्क जर घ्यायचे असेल तर मेन आपल्याला या ठिकाणी आपल्याला अभ्यास कुठून करायचा। तर पहा जे TCS कंपनी वनरक्षक भरतीचा पेपर घेते आणि TCS कंपनीचं एक लक्षात ठेवा की हे जे विद्यार्थी मित्रांनो पेपरला जे मागच्या वर्षी प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि त्याच्या मागच्या वर्षी पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते तेच प्रश्न रिपीट करते TCS कंपनी, एक लक्षात ठेवा। आणि वनरक्षक भरतीचा जो पेपर हा TCS कंपनी घेते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, प्रॅक्टिस सेट आपल्याला या ठिकाणी वाचायचे, जे मागील वर्षी पेपर सेट झाले, जे मागील वर्षी जेवढ्या पण प्रश्नपत्रिका संच आहेत तर त्या या ठिकाणी वाचायचं आहे। आणि ह्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर माझ्याजवळ 2019चे प्रश्नपत्रिका संच आहे आणि 2023 मध्ये जेवढे पण वनरक्षकचे जेवढे पण या ठिकाणी पेपर झाले सर्व शिफ्टचे पेपर आपल्याजवळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला जर ते समजा या ठिकाणी नोट्स पाहिजे असेल प्रश्नपत्रिका संचच्या तर ते तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे, 1 रुपया सुद्धा तुमच्याजवळून घेणार नाही आहे, आटाने सुद्धा तुमच्याजवळून घेणार नाही आहे। तर तुम्हाला हे कशा प्रकारे या ठिकाणी PDF भेटणार आहे या प्रश्नपत्रिका संची, तर तुम्हाला काय करायचं की टेलिग्राम ग्रुप आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या ग्रुपची, तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या। आणि त्या ग्रुपवर मी जे विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्नपत्रिका संच टाकले 2019चे आणि 2023चे सुद्धा टाकलेले आणि तेच प्रश्न तुम्ही वाचा आणि त्याच्यातलेच प्रश्न त्या ठिकाणी पेपरला रिपीट येणार आहे। ते जर आले नाही तर त्याच्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रश्न पाहायला भेटणार आहे, पण तेच प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होणार आहे, लक्षात ठेवा। तर चांगली तयारी तुम्ही आतापासून करू शकता। वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि 60 पैकी फक्त पासिंग 27 मार्कावर ठेवण्यात आले। 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले। SC ST OBC WS NT UG ओपन SBC 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 कोणत्या कॅटेगरीचे असेल आपण पेपर पास असणार आहे, फक्त 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही। आणि हे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपले भरले जाते। आणि ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। हे झाल्यानंतर आपलं 5 किलोमीटर रनिंग आहे, पुरुष उमेदवारांसाठी 17 मिनिटाच्या अंदर मारले तर 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि त्याचबरोबर जसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्या या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे, 12 मिनिटाच्या अंदर आले तर आपल्याला या ठिकाणी 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसा टाइम वाढणार तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे, अशी संपूर्ण प्रोसेस आहे। आणि हे झाल्यानंतर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, अशी प्रोसेस आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।